हिस्ट्रीमध्ये जर 40 पैकी 40 मार्क स्कोर करायचे असतील ना, तर तुम्हाला अभ्यास क्लासेसची पीडीएफ करायलाच लागेल. काय करणार पीडीएफ साठी? युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अभ्यास क्लासेसच्या. इंस्टाग्रामवरती जाऊन इंस्टाग्राम हँडलला फॉलो करा आणि मला या व्हिडिओ खाली कमेंट करा हिस्ट्री पीडीएफ म्हणून. आधी फॉलो करा आणि मग कमेंट करा. ही पीडीएफ लगेच तुम्हाला मी सेंड करून देतो. आपलीच पीडीएफ का करायची? तर आज जो सायन्स 2 चा पेपर झाला होता ना, त्या पेपरमध्ये तुम्ही बघा, सायन्स 2 चा पेपर 40 मार्काचा असतो, पण ऑप्शन्सचे क्वेश्चन्स जर ऍड केले तर तो 60 मार्काचा होतो. तर त्या 60 पैकी 45 मार्काचं ऍज इट इज क्वेश्चन्स जे आहेत ना, ते आपल्या पीडीएफ मधून आले होते. आपण आपल्या पीडीएफ मध्ये ते कव्हर केले होते. ज्या मुलांनी आपल्या पीडीएफचा अभ्यास चांगला केलेला असेल त्यांना आपला आजचा सायन्स 2 चा पेपर आउट ऑफ आउट गेलेला असणार आहे. काही क्वेश्चन तर मी काल क्लासमध्ये जे घेतले होते जसेच्या तसे क्वेश्चन्स आजच्या पेपरमध्ये रिपीट झालेले आहेत. तर आपली जी पीडीएफ आहे ती व्यवस्थित करा. हिस्ट्रीची पीडीएफ पण मी तशीच तयार केलेली आहे. प्रत्येक क्वेश्चन मी अनालिसिस करून तयार केलेला आहे पेपरमध्ये. पीडीएफ मध्ये तुम्हाला दिसेलच ते. हिस्ट्रीमध्ये कसं असतं, ऑब्जेक्टिव्ह मध्ये मुलांचे मार्क्स जास्त जातात. तर स्पेशल ऑब्जेक्टिव्ह कव्हर करण्यासाठी मी स्पेशल क्वेश्चन्स तिथे ऍड केलेले आहेत. तुम्ही हिस्ट्रीची पीडीएफ नीट बघा, व्यवस्थित अभ्यास करा आणि 10वीच्या सगळ्या मित्रांना तुमच्या शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पाठवा 10वीच्या, की जेणेकरून हिस्ट्रीच्या पेपरमध्ये त्यांना आउट ऑफ आउट मार्क मिळतील, त्यांना पेपर चांगला जाईल. माझ्याकडून हिस्ट्रीच्या पेपरसाठी तुम्हाला शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.